रा. चि. ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून करुणेचे चिन्ह नावाचा लेख. 13व्या शतकापासून सतत 500 वर्षे महाराष्ट्रात सकळ मंगळांचा वर्षाव करीत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी वावरत होती. त्यांच्या पावन स्पर्शाने महाराष्ट्राचे अंतर्बाह्य जीवन अनुप्राणित झाले होते. त्यांच्या वाणीतून ईश्वराचे मनोगत व्यक्त होत होते आणि करणीतून मानवी जीवनाचे परमध्येय साकारत होते. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या महाराष्ट्राच्या आध्यात्मिक पंचायतनाने महाराष्ट्राचे आत्मिक वैभव शिगेस पोचविले. या पंचायतनानेच महाराष्ट्रातील जनमानसात जीवनाचा एक उच्चतम मानदंड निर्माण केला, पूर्ण जीवनाची ज्वलंत लालसा निर्माण केली आणि चिरंतन जीवनमूल्यांचा उपासनेचा मार्ग दाखविला. या पंचायतनातील अखेरचे महापुरुष श्री समर्थ रामदास यांचे जीवन आणि कार्य महाराष्ट्रीय संत मंडळात अनेक दृष्टींनी आगळे आहे. शिवछत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याला वैचारिक अधिष्ठान देणारे आणि जनसंघटनासाठी सतत संचार करणारे एक राजकारणी संत असे श्री समर्थांचे वर्णन केले जाते. स्वतः प्रपंचपरांगमुख होऊन अनेकांचा प्रपंच नेटका करण्यासाठी त्यांनी मराठी लोकजीवनाचे सूक्ष्म निरीक्षण व विश्लेषण केले आणि परमार्थोन्मुख प्रपंच विज्ञानाचे सविस्तर विवरण केले. आजवर समर्थांच्या व्यक्तिमत्वाचे अन जीवन कार्याचे जे मूल्यमापन झाले आहे त्याचे स्वरूप असे आहे. त्यात भावुकतेला, हळव्या करुणेला, सौंदर्यवेदी संवेदनेला स्थान नाही. अनुभूत रस्त्यावर आधारलेले तर्कनिष्ठ विचार आणि शुद्ध विवेकाधिष्ठित आचार यांनाच केवळ त्यांच्या जीवनक्रमात स्थान होते असे मानले जाते. या एकांतिक मूल्यमापनामुळे समर्थ सर्व भारतीय संत मंडळात वेगळे वाटतात. त्यांच्या संतपणाला मर्यादा आहेत असे वाटू लागते. अनेक टीकाकारांनी दूषित दृष्टीने समर्थांना पुरोहितशाहीचे पुरस्कर्ते ठरवून 20व्या शतकातील जातीयवादाच्या रिंगणात खेचले आहे. समर्थांचे राजकारण ही त्यांच्या काळातील एक अटळ ऐतिहासिक गरज होती. ते समर्थांच्या जीवनाचे एक कालसापेक्ष अंग आहे. त्यांचे जीवन सर्वस्व नव्हे. दलित आणि पीडित मानवतेच्या व्यथेने व्यथित होणे, अन्याय, विषमता आणि अज्ञान यांच्या चक्रात पिचून पिळून निघणाऱ्या दीनजनांच्या हृदयातील सुप्त मानवाला जाग आणणे आणि शाश्वत जीवनमूल्यांच्या उपासनेचा आदर्श आपल्या सहज आचारातून निर्माण करणे हे सर्वच संतांचे जीवनकार्य ठरते. त्यात कालसापेक्ष आणि व्यक्तित्वसापेक्ष असे थोडे निराळेपण, क्वचित मर्यादाही जाणवतील हे निश्चित. पण कालसापेक्ष आणि कालातीत यांचा विवेक सुटून समर्थ संकुचित वर्गीय भावनेच्या आहारी गेले होते असे मानणे हे शुद्ध अज्ञान आहे. जयाची ये प्रतीतीचा वाखारा, माझी पवाडू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आथी. या दुर्लभ जातीतच समर्थाचा निःशंकपणे समावेश करावा लागेल. एरवी बहुत जोडती किरीटी जयाची भजने भोगासाठी जे आशातिमिरे दृष्टी मंद झाले. या सवंग जातीच्या गुणांचा स्पर्श अंशतःही समर्थांच्या व्यक्तिमत्वाला झालेला नव्हता. हा सवंग जातीच्या गुणांचा स्पर्श अंशतःही समर्थांच्या व्यक्तिमत्वाला झालेला नव्हता. लहानपणी विश्वाची चिंता करीत बसणाऱ्या असामान्य बालकातून रामदासांचे समर्थ व्यक्तिमत्व परिणत झाले आहे.
त्यांचे अधिष्ठान वैश्विक करुणेचे आहे. करुणेच्या अणूतूनच त्यांच्या अस्मितेने ब्रह्मांडाला गवसणी घालण्या इतके व्यापकपण मिळवले. सारा संकुचितपणा टाकून ब्रह्मांडाचे आपोषण घेऊ पाहणाऱ्या तुकारामाप्रमाणेच समर्थांनीही कृपणपणाचा निषेध केला आहे, भव्यतेची ओढ घेतली आहे. कृपणपण नसावे, भव्य लोकी दिसावे, अनुदिन करुणेचे चिन्ह पोटी वसावे. हे करुणेचे चिन्हच समर्थांच्या जीवनाचा गाभा आहे. त्यातूनच अवघा हलकल्लोळ करण्याची आटाआटी निर्माण झाली आहे. त्यातूनच साऱ्या चळवळींची उभारणी झाली आहे आणि त्यातूनच त्यांच्या राजकारणाचा पसारा वाढला आहे. समर्थांच्या जीवनातील एवढ्या विराट कर्माची प्रेरणा या करुणेतच आहे. याच करुणेच्या स्फुल्लिंगातून त्यांनी आपल्या जीवनवेदीवर एक धगधगते होमकुंड चेतवले आणि त्या प्रज्वलित होमाग्नीतून शुभंकर शक्तीचा उदय झाला. कर्मी भर होवावा निष्कामाही या सूत्रानुसारच त्यांनी लोकसंग्रहासाठी बुडत्या जनांना तारण्यासाठी कर्माचा पसारा निर्माण केला. संतांच्या जीवनात विरागच अनुरागाला जन्म देतो आणि निवृत्तीच प्रवृत्तीची प्रेरणा बनते. त्यांची प्रवृत्ती म्हणजे असीम करुणेची स्वाभाविक अभिव्यक्ती असते. समर्थांच्या प्रवृत्तीचा ध्रुवतारा कोणता होता, हे त्यांच्या वाणीत अनेक ठिकाणी स्पष्ट झाले आहे. आधुनिक परिभाषेत सांगायचे तर समताधिष्ठित शासनमुक्त समाजाचे चित्र त्यांच्या दृष्टीसमोर तरळत होते. त्यांना जे रामराज्य हवे होते ते त्यांच्याच शब्दात पाहावयास हवे. उद्वेग पाहता नाही, चिंता मात्र नसे जनी. व्याधी नाही, रोग नाही, लोक आरोग्य नांदती. युद्ध नाहीच अयोध्या, राग ना मत्सरू नसे. बंध निर्बंधही नाही, दंड कोश कदा नसे. बोलणे सत्य न्यायाचे, अन्याय सहसा नसे. अनेक वर्तती काया, एकजीव परस्परे. दरिद्र धुंडिता नाही, मूर्ख हा तो असैचिना. परोपकार तो मोठा, सर्वत्र लोक संग्रहो. अद्भुत पिकती भूमी, वृक्ष देती सदा फळे. अखंड दुभती धेनू, आरोग्ये वाहती जळे. नद्या सरोवरे बावी, डोलती नूतने बने. फळती फुलती झाडे, सुगंध वनवाटिका. चढता वाढता प्रेमा, सुखानंद उचंबळे. संतोष समस्ता लोका, रामराज्य भूमंडळी. या रामराज्याच्या स्वप्नरंजनात समता, समृद्धी आणि स्वयंशासन या तत्त्वत्रयीचा अंतर्भाव चिंतनीय आहे. या स्वप्न चित्रणात समर्थ गंधमय वनश्रीला विसरत नाहीत, हेही ध्यानात घ्यावयास हवे. समर्थांनी राघवाच्या पदांचा छंद धरला, तोही विश्वोद्धारासाठीच. राघवाची पदे मानसी धरीन, विश्व उद्धरीन हेळा मात्रे, असाच त्यांचा दृढ निश्चय होता. या निश्चयाचे फळ रामजनी रामवनी, रामरूप हे अवनी या वैश्विक अनुभूतीच्या रूपाने मिळाल्यावर विश्वोद्धार हीच रामोपासना बनली. भेटो कोणी एक नर, धेड महार चांभार. त्याचे राखावे अंतर, नाव भजन. ही त्यांची भक्तीची व्याख्या आहे आणि स्वाभाविकच त्यांचा भक्त राजाचा आदर्श. श्रेष्ठ जो तोची जाणावा, बहुता मानता मनी. सकळांसी मिळो जाणे, बहुतांसी बहुतांपरी. तोची तो अंश देवाचा, मिळाला जगदांतरे. नैराश तापसी ज्ञानी, सर्वांसी पाहिजे सदा. असा सर्वांना हवाहवासा वाटणारा आहे. जगदांतरासी एकात्मता साधू पाहणारा महामानव
हाच समर्थांच्या ध्येयाचा ध्रुवतारा आहे. अभिमान नावडे धावती दिनांकडे, तयांचे जे उकरडे महाल त्यांचे. हा दिनांविषयीचा अपार कळवळा दिनांच्या घरातील उकिरड्याला महाल मानण्याची ही करुणात्मता समर्थांच्या हृदयातून घोषित ओसंडत होती. विवेकाला त्यांच्या आचार-विचारात प्राधान्य होते, पण त्यांचा विवेक रुक्ष नव्हता, केवळ तर्कटी नव्हता. त्या विवेकाचा देवाशी संयोग झालेला होता. त्यामुळेच पोहणारे बुडते तारावे, सामर्थ्य बुडो ने द्यावे, मूर्ख ते शहाणे करावे, विवेकी पुरुषे. ही बुडत्याला तारण्याची धडपड त्यांच्यातील विवेकी पुरुष करीत होता. समर्थाची सौंदर्य भावना अत्यंत उत्कट होती. दऱ्या-कुटांतून आणि निबिड अरण्यातून भ्रमण करण्यात त्यांनी आपल्या जीवनातील बराच काल व्यतीत केला. हे भ्रमण सौंदर्यपराङ्मुख विरक्ताचे नव्हते, सौंदर्यासक्त रसिकाचे होते. जयाशी वाटे वैराग्य करावे, तेणे काहीच न विचारावे, उठोनी वाटाची लागावे दिगंतराप्रती. वैराग्य साधनेसाठी समर्थांनी दिगंतर भ्रमणाचा उपाय सांगितला आहे. परंतु समर्थांच्या बाबतीत विराग म्हणजे सौंदर्यपराङ्मुख भावनाशून्य रुक्षता नव्हे. विराग म्हणजे विशेषानुराग, चराचर विषयीचा अनुराग. विराग म्हणजे सर्व स्थिर-चरात एकाच परम सौंदर्यतत्त्वाचे दर्शन घेऊ पाहणारी दृष्टी. याच उच्चतम सौंदर्यतत्त्वाचा वेध घेत, स्थिर-चरातील रामाचा शोध घेत समर्थ वणवण भटकले आणि आसुसलेल्या मनाने त्यांनी त्या रामाची लयलूट केली. वृक्षवल्लरींच्या सान्निध्यात, झरझरत्या निर्झरांच्या खळखळाटात, कोवळ्या पाखरांच्या किलबिलाटात समर्थ वेडावून जात आणि फुलांच्या परिमळाचा आस्वाद घेत घेत ते पर्वतांच्या गडीत बसून शाश्वत मूल्यांचे चिंतन करीत. शाश्वताची प्रीती, विषयी विरक्ती, स्वरूपी आसक्ती याचे नाव भक्ती. ही त्यांची भक्तीची कल्पना त्यांच्या सौंदर्यभावनेशी सुसंगतच आहे. पर्वती उदकापाशी सन्निधची एकीकडे फार एकांत सेवावा, अभ्यास नित्य नूतनू. सहावी शीत उष्णादी, पहावी रम्यसी स्थळे, करावे आपण कष्ट, बांधावी ते हळूहळू, असे त्यांनी आपल्या भ्रमंतीचे उद्दिष्ट विशद केले आहे. या रम्य स्थळांच्या दर्शनाने समर्थांच्या हृदयातील गायनी कळा जागृत होई आणि त्या संगीत लहरींवर तरंगत समर्थांचा अपार्थिव आत्मा रामाशी समरसून जाई. समर्थांच्या जीवनातील आपणास तुकारामांप्रमाणे नित्य असा युद्धाचा प्रसंग आढळत नाही. समर्थांच्या जीवनात आपणास तुकारामांप्रमाणे नित्य असा युद्धाचा प्रसंग आढळत नाही. शैशवापासून त्यांच्या आत्म्याला परमात्म्याची ओढ लागलेली दिसून येते. जन्मांतर साधनेचा वारसा घेऊनच ते या जगात अवतीर्ण झाले असावे असे वाटते. साधनेच्या प्रारंभातील काही काळ त्यांना मनाला अंकुश लावावा लागला. आवरले तरी भरकटणारे अचपळ मन त्यांना साधनेतून मागे खेचीत होते. पण ही ओढाताण फार काळ टिकली नाही. या निश्चयाच्या महामेरूने मोहाचे दमन केले आणि आपल्या साऱ्या चित्तवृत्ती जीवनातील रामाच्या शोधाकडे केंद्रित केल्या. त्या ज्ञानेशांप्रमाणेच त्यांच्या सर्वेंद्रियांच्या अंगणात विवेकाची राबणी सुरू झाली आणि त्यांच्या जीवनात राम संचारू लागला. हा रामच त्यांच्याकरवी रामराज्याची मांडणी आणि संपादणी करीत होता.
लेख समाप्त.